आप्पा नाना फाउंडेशनच्या फलकाचे पूजन आपण पाहत आहेत. पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे साहेब यांच्या हस्ते फलकाचे पूजन करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत आहे ते पोलीस निरीक्षक समीर कटपाळे साहेब, त्याचबरोबर किशोर खरात पोलीस निरीक्षक, हे सर्व दहिवडीचे सुपुत्र आहेत. आज या सर्वांशी मानदेश भूषणने संवाद साधलेला आहे. संजय मुळीक यांनी कार्यालयाला खुर्च्या भेट दिलेल्या आहेत. संजय मुळीक यांचा यावेळेला सत्कार करण्यात आलेला आहे. समीर कटपळे साहेब सत्कार करताना आपण दृश्य पाहतोय. त्यानंतर सुनील वाघमारे साहेब यांनीही संजय मुळीक यांचा सत्कार केलेला आहे आणि सुगंधराव यादव आप्पा यांनी त्यांचा पेढा बघून स्वागत केलेले आहे. संवाद साधला आहे मानदेश भूषण त्यांच्या. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी बस स्थानकासमोर आप्पा नाना फाउंडेशन या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते सर्व आप्पा नाना फाउंडेशनचे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत आणि विशेष म्हणजे ज्या दहिवडी नगरीमध्ये आप्पा नाना फाउंडेशन ते चिंतक सुद्धा आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी पण खरं आज आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने. सर्व मंडळी पुणे मुंबईला नोकरी करत आहेत, पण आप्पा नाना फाउंडेशनचं काम ते तिथं पुणे मुंबईमध्ये बघत असतात. आजही ते योगानं तिथल्या आप्पा नाना फाउंडेशनच्या देण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेही उपस्थित आहेत. काही दिवसापासून आप्पा नाना फाउंडेशनचं कामकाज सुरू झालेलं आहे. तर या सर्व मंडळींना काय वाटतं या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या मुलाखती सुरुवातच करणार आहोत. ते आप्पा नाना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ते सुगंधराव यादव आप्पा आहेत. खरं तर अनेक वर्षापासून आप्पा नाना फाउंडेशन काम केलेलं आहे, पण सातत्याने प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आज आपण त्याच्यातून जाणून घेणार आहोत. नमस्कार. खरं तर मी पहिल्यांदा ओळख करून दिलेलं आहे की आप्पा नाना फाउंडेशनचे अध्यक्ष आहात, संस्थापक अध्यक्ष आहात. खरं तर वेळोवेळी आपण या आम्ही 2026ला जानेवारी 2026 पासून आप्पा नाना संघटना स्थापन केली, म्हणजे आप्पा नाना फाउंडेशन स्थापन केले. तर ही स्थापन करण्यामागचा एकच उद्देश की जी लोक तालुक्याला गोरगरीब लोक जी तालुक्याला ऑफिसला जे येतील त्यांची काय त्या लोकांची शासकीय कार्यालयात कामं होत नाही, तर ती कामं आमचा एकच उद्देश आप्पा फाउंडेशन. त्यामुळं आम्ही संघटना स्थापन केलेली आहे आणि ही संघटना स्थापन आज 4 महिने झाले. 4 महिने झाल्यानंतर आम्हाला आमची संजय मुळीक मित्र मुंबईला BMCत असते, त्यांनी आमच्या संघटनेला आज एक 5 खुर्च्या सप्रेम भेट दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा संघटनेमार्फत सत्कार केलेला आहे. धन्यवाद. आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते आप्पा नाना फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत विठ्ठल चौगुले. नाना, तर 4 महिन्यापूर्वी आपल्या आप्पा नाना फाउंडेशन सुरू झालेलं आहे. तर 4 महिन्याच्या कामातून काय काय कामकाज झालेलं आहे आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून? तर ही संघटना रिटायर लोक आणि त्यांना सपोर्ट करणारे, त्यांच्या जोडीदार असणारे, आता सेवेत असणारे लोक, अशी दोघांचा समन्वय साधून ही संघटना केलेली आहे. ह्या संघटनेला असं काही राजकीय बळ नाही, एक सामाजिक संस्था म्हणून ही संस्था काम करत आहे. त्या अनुषंगाने आम्ही मुलांचे दाखले वगैरे काय ह्याच्यात अडकलेले असतील तर त्यांसाठी त्यांना मदत केलेली आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी जे मुलं अप्लाय करत आहेत त्या मुलांना सुद्धा आम्ही सहकार्य करतो. त्याचबरोबर मध्ये एक निवेदन देऊन सरकारी दवाखान्यात रुग्णांची गैरसोय होत होती, तिथं थांबा एसटीचा केला. त्याचबरोबर तलाव, पिंगळी तलावाची तिथं झाडाझुडपानं तलावा वेढलेला आहे, तो तलावा स्वच्छ करावा किंवा तिथं जी अडचण झालेली आहे झाडाझुडपांची ती कमी करावी. त्याचबरोबर अजूनही बरेचसे विषय आमच्या अजेंड्यावर आहेत. आता बऱ्याचशा जयंत्या झाल्या किंवा काही तालुक्यात कार्यक्रम झाले, तिथं त्या आमच्या संघटनेची माहिती लोकांच्यापर्यंत गेल्यानंतर आता काही लोक आम्हाला इथे येऊन भेटतात की बाबा तुमचं काम चांगलं आहे, असंच काम चालू राहू द्या, आम्ही तुमच्याबरोबर आहे. आणि त्या लोकांच्या पाठबळावर कुठलीही पार्श्वभूमी आमच्या मागं नसताना आम्ही काम हातात घेतले. ही सुरुवात आहे, थोडं आम्ही चांगलं आमचं ह्याचं कामाचं स्वरूप दाखवून द्या. धन्यवाद.
नमस्कार साहेब. नमस्कार. नाव सांगा. मी सुनील वाघमारे साहेब तुमचं सातत्याने देवडी नगरीमध्ये नाव निघत असतं. तुम्ही मुंबईमध्ये काम करत आहात आणि मुंबईमध्ये मला हे कामकाज काय चालले आपण करत आहे बघताय. काय वाटतं तुम्हाला किंवा काय करता या संदर्भात? माझे काही वरिष्ठ आणि काही ज्येष्ठ खेळाडू मित्र जे आहेत जे काही सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी एक मानसिक तयारी केला होता की आपण समाजासाठी काहीतरी देणे तरी लागतो तर आपण ते दिलं पाहिजे. त्या हेतून त्यांनी एकत्रित येऊन आपण नानासा फाउंडेशन तयार केलं. त्या फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र यादव, अध्यक्ष विठ्ठल चौगुले, सदस्य विकास गायकवाड, कराजमानी जाधव सर, आईले सर, आदी आवडे, रवी सर यांनी एकत्रित येऊन एक फाउंडेशन तयार केलं आणि फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचा एकच उद्देश आहे की जसं आपण शासकीय सेवेत नोकरी करताना इतर लोकांना जसं अडचणी निर्माण होत होत्या त्या अडचणी त्यांना माहिती आहेत की जनतेच्या अडचणी काय असतात. तर त्या अडचणी ज्यावेळी शासकीय कार्यालयात गेल्यानंतर लोकांना अडचणी उभ्या राहतात. त्या अडचणी कशा इझिली सॉल्व्ह केल्या जातील त्यांना कशी आपल्या फाउंडेशनमध्ये मदत होईल त्यांनी एक चांगला उद्देश आणि एक चांगला मानस ठेवून फाउंडेशन तयार केलेलं आहे. आणि ते फाउंडेशनच्या माध्यमातून इतर विद्यार्थी असतील किंवा काय सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार किंवा कर्मचारी असतील त्यांना पेन्शन किंवा इतर ठिकाणी वेगवेगळ्या GPF फंड असतात त्या ठिकाणी त्यांना अडचण येते ती त्या ठिकाणी ही फाउंडेशन जाऊन त्यांना मदत करते आणि वेळोवेळी त्यांना मदतीमुळे लोकांना आणि सार्वजनिक साधारण लोकांना ती मदत मिळत आहे. त्यातून या फाउंडेशनचं नाव या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गाजलं. आम्ही मुंबईत ऐकतो. मी सध्या मुंबई माझे सहकारी सुशील खरात असतील, किशोर खरात असतील, PSI समीर कटपाळे असतील आम्ही सर्वजण मुंबईत ठिकाणी नोकरी करतो. परंतु ह्या फाउंडेशनच्या माध्यमाची कामाची व्याप्ती वाढत चालली ते आम्हाला मुंबईपर्यंत त्यांची व्याप्ती आम्हाला माहिती असते आणि ह्या फाउंडेशन असं पुढे कार्य करत राहो. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि वेळोवेळी आमचा त्यांना सल्ला किंवा सहकार्य लागेल तर आम्ही त्यांना वळी देतो त्यांनी फाउंडेशन असं काम करत राहो. धन्यवाद. साहेब तुमचं नाव सांगा. नमस्कार. मी सुशील खरात देवडी गावचा रहिवासी आहे आणि मी या गावचा रहिवासी असल्यामुळं आणि व्हॉलीबॉल खेळाडू असल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात व्हॉलीबॉल हे व्हॉलीबॉलचं माहेरघर म्हणून देवडी गाव गणलं जातं किंवा ती एक ख्याती होती. त्या गावची खेळाडू आहेत नॅशनल झालेले अण्णा शानबाग म्हणा, विठ्ठल नाना म्हणा, म्हणजे भरपूर असे खेळाडू आहेत. आणि ह्या गावामध्ये यांनी आप्पा नानाची जे फाउंडेशन करून संघटना काढलेली आहे ती याच्यासाठी काढलेली आहे की गोरगरिबांची मुलं या शहरात येतात त्यांचे दाखले काढायला वेळ जातो किंवा फोटो नसतो तर त्याचा बऱ्याच अडचणी निर्माण होतात. त्या आम्ही एकत्र बसून यांच्या डोक्यातून हे चुकीक निर्मिती झाली की बाबा लोकांना वेळोवेळी मदत झाली पाहिजे. आपल्या इथे खेडेगावातून लोक येतात, संध्याकाळची जाण्याची सोय नसते किंवा इथं आल्यानंतर त्यांना राहण्याचं तहसील कार्यालयाचं काम जर नाही तर त्यांना मुक्काम करण्याची वेळ येते पण इथं मुक्काम करण्याची सोय नसते. मग ह्या फाउंडेशनचे अध्यक्ष यादव सर, चौगुले नाना यांनी असं विचार केला की आपण काय गोरगरिबांना मदत करू नये. आपली जी मुलं इथून पोलीस भरतीला जातात त्यांना वेळोवेळी दाखला मिळाला पाहिजे किंवा काही ऑफिसची माहिती उपलब्ध झाली पाहिजे. याच्यासाठी ही संघटना जोडवायची आहे. त्यामुळे त्यांनी जे संघटना काढली आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना जोडलं गेलो. जे काही आर्थिक मदत असेल किंवा लोकांना काही सोयपाणी करणं असेल त्यांना आम्ही आर्थिक पाठबळ मदत करू आणि ह्या संघटनेचे कार्य असंच पुढे चालत राहू त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार साहेब. नमस्कार म्हटलं. नमस्कार. आज तुमचा पण आपण मला तर तुमचं नाव सांगा आणि काय सुद्धा केला आणि काय वाटतं आपल्याला फाउंडेशनच्या संदर्भात? माझं नाव संजय शंकर मुळे. मी रिटायर मुंबई महानगरपालिकेत असून आप्पा नाना संघटनेला माझी एक इच्छा झाली की बाबा जे आपले रिटायर सदस्य आहेत त्यांना बसायच्या खुर्च्या एक आपली इच्छा होती म्हणून खुर्च्या त्यांना देण्यात आली. संघटनेचं काम तुम्ही बघताय आता. संघटनेचं काम एक नंबर चालू आहे त्याच्यासाठी आमचं बी सहकार्य असणार आहे. त्यांना जे लागेल ते. लागेल ते सहकार्य आपण करायला तयार आहे. धन्यवाद. नमस्ते साहेब. नमस्कार. नाव सांगा आपण. मी समीर कोंडीबा कटपाळे देवडी गावचा रहिवासी आहे. बरं आता तुम्ही कैवडी गावच्या रहिवासी आहात तर कैवडी नगरी तुमच्या साक्षीनं आज फाउंडेशन काम करत आहे. काय सांगताल आपल्या फाउंडेशनच्या कामाबद्दल? आपलं फाउंडेशन आप्पा नाना संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आपले वाघमारे साहेब आणि इतर आमचे सदस्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने आप्पा नाना संघटना दैवडीमध्ये
तळागाळाच्या लोकांपर्यंत पोचलेली आहे आणि देवगडी शहरामध्ये जे काही लोकांच्या मूलभूत गरजा आहेत तिथे अडचणी येतात त्या ठिकाणी आप्पा नाना संघटना आहे प्रत्येक गरजू लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहत आहे आणि त्यांना ते सहकार्य करत आहे आणि त्यांच्या कार्याच्या माहितीला आम्हाला मुंबईपर्यंत भेटत आहे. अशा पद्धतीने आप्पा नाना संघटनेचं काम दहिवडीमध्ये चांगलं चालू आहे आणि इथून पुढे देखील आप्पा नाना संघटनेचं काम पुढे चालू राहील आणि नावलौकिक अल्पावधीतच आप्पा नाना संघटनेने शहरामध्ये मिळवलेलं आहे. यापुढे आप्पा नाना संघटनेच्या कार्यास आमच्या शुभेच्छा आणि आमचं त्यांना सहकार्य आहे. धन्यवाद. नमस्ते. आपल्या फाउंडेशनचे सचिव आहेत ते विकास गायकवाड साहेब आहेत. गायकवाड साहेब एक सांगा आता सर्व म्हणजे तिथे बोललेले आहेत सुरुवात काय आहे ते कामकाज कशा पद्धतीने चालू आहे काय आपल्या फाउंडेशनबद्दल भावना व्यक्त केलेल्या आहेत तुम्ही सचिव म्हणून काम करत आहे भविष्यात कशा पद्धतीने आपलं फाउंडेशन अजून पद्धतीने काम करणार आहे आणि काय अपेक्षा आहे या प्रथमतः आमचे अध्यक्ष सुगंधराव यादव साहेब उपाध्यक्ष नाना आणि आजचा हा जो योग आला आहे तो फार चांगला योग आलेला आहे. आज आम्हाला आमचे रबाळा इन्चार्ज ए सुनील वाघमारे साहेब समीर टकपाळे साहेब आमचे के सुशील खरात म्हणजे ही जी सगळी बाहेरची आणि हे आमचं एक हौसला वाढवणारी माणसं आहेत सगळी. तर झालं असं की आमचे नाना रिटायर झाले आप्पा रिटायर झाले आणि सहज बसता बसता आमचा विषय झाला काय करायचं तर आपल्या हातून चांगलं मोठं एक काम करावं म्हणून तो विषय निघाला आणि तिथून आम्ही आप्पा नाना या संस्थेचं फाउंडेशन चालू केलं. तर ते करत असताना की मग अशा अध्यक्ष म्हणले की बाबा चांगली गोरगरिबाची कामं आपल्या दृष्टीनं झाली पाहिजे. तो सगळा आम्ही विचार करून फाउंडेशन तयार केलं आणि त्या पद्धतीने सगळ्याचा आम्हाला असा पाठिंबा मिळत गेला आणि असंच संस्थेचं आमच्या बरोबरकी होत आहे. इथून पुढं जसं मुंज साहेबांनी त्यांचं आमचे सगळे सहकारी आम्हाला मदत करते आमची संस्था आमची संघटना मोठी होईल तर फाउंडेशन मोठं होईल असं आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. आप्पा नाना फाउंडेशनचे सदस्य आहेत ते मोहनराव जाधव गुर्जे तर ते त्यांना सर्वजण आभार म्हणतात. आभार तुम्ही या फाउंडेशनमधील सदस्य म्हणून काम करताय काय सांगताल आज पुढच्या कार्यक्रमात आजच्या या फाउंडेशनच्या सांगू इच्छितो गोरगरीब मुलं आहेत किंवा वयोवृद्ध माणसं आहेत तालुक्यातून ऑफिसला येणारी माणसं आहेत त्यांची जर गैरसोय झाली राहण्याची गैरसोय झाली कामानिमित्ताने येणाऱ्या माणसाची विद्यार्थ्याची मुलांची गैरसोय झाली तर त्यांच्यासाठी आपण मान तालुका सेवानिवृत्त संघटनेचं ऑफिस त्यांची त्या ठिकाणी आपण मोफत सोय करू इच्छितो या फाउंडेशनमार्फत सांगू इच्छितो. धन्यवाद.